असं म्हणतात की आईनंतर घरातली सगळ्यात मोठी स्त्री म्हणजेच वहिनी. ही आई समान असते, पण जेव्हा तीच वहिनी घराचा ताबा घेते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या अहंकारासाठी एका लहान निष्पाप जीवाचा छळ करू लागते, तेव्हा त्या घराचं मंदिर कसं उद्ध्वस्त होतं याची ही एक डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट आहे. नात्यातल्या क्रूरतेची सीमा जेव्हा ओलांडली जाते, तेव्हा शेवटी काय अघटित घडतं हे ऐकून तुमचं देखील काळीज हेलावून निघेल. या गोष्टीची सुरुवात होते एका मध्यमवर्गीय कुटुंबापासून. घरामध्ये दोन भाऊ होते. मोठा भाऊ आनंद आणि त्याचा लहान भाऊ सोहम. सोहम अवघ्या 10 वर्षाचा होता जेव्हा त्यांच्या आईवडिलांचं एका अपघातामध्ये निधन झालं. आनंदने कसाबसा सोहमला सांभाळलं. काही वर्षांनी आनंदचं लग्न सारिका नावाच्या मुलीशी झालं. सारिका शहरातल्या एका चांगल्या घरातून आली होती, पण तिचा स्वभाव अत्यंत कडक, गर्विष्ठ आणि स्वार्थी होता. लग्न होऊन घरात आल्यावर सारिकाला समजलं की आनंद त्याच्या पगारातील एक मोठा हिस्सा सोहमच्या शिक्षणावर आणि त्याच्या खाण्यापिण्यावर खर्च करतो. सारिकाला हे अजिबात मंजूर नव्हतं. तिने हळूहळू आनंदचे कान भरायला सुरुवात केली. आनंद हा कामाच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर असायचा. कधी कधी तर त्याला 2-2 दिवस दौऱ्यावर जावं लागायचं आणि याच गोष्टीचा फायदा सारिकाने उठवला. आनंद घरात नसला की सारिका सोहमचा मानसिक आणि शारीरिक छळ करायची. अवघ्या 12 वर्षाच्या सोहमला ती घरातल्या नोकरासारखं वागवायची. घरातली भांडी, कपडे धुणे, झाडू मारणे ही सगळी कामं ती सोहमकडून करून घ्यायची. एवढंच नाही तर सोहमला नीट जेवण देखील मिळत नसे. तो अनेकदा रात्री उपाशीपोटी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात रडत झोपायचा. सारिका त्याला धमकवायची, जर तू तुझ्या दादाला काही सांगायचा प्रयत्न केलास तर मी या घरातून निघून जाईल आणि पोलिसात तुझ्या दादाविरुद्ध खोटी केस करेन आणि मग तुझा दादा जेलमध्ये सडेल. लहानगा सोहम दादाच्या भीतीने आणि प्रेमाने सगळं मुकाट्याने सहन करायचा. जेव्हा आनंद घरी यायचा तेव्हा सोहम त्याच्या खोलीत गुपचूप बसायचा. आनंदने विचारलं, सोहम तू असा गप्प का आहेस रे बाबा? नीट जेवलास का? तेव्हा सारिका मध्येच खोटं हसत म्हणायची, हो हो खूप जेवलाय तो, दिवसभर खेळून थकलाय म्हणून गप्प आहे. सोहम दादाकडे बघून फक्त रडू आवरायचा आणि मान डोलवायचा. असंच करत 2 वर्ष निघून गेली. सोहम आता 14 वर्षाचा झाला होता, पण उपासमारीमुळे आणि त्रासामुळे तो अत्यंत अशक्त झाला होता. आणि मग एक दिवस असा आला ज्याने या नात्याचा मुखवटा पूर्णपणे फाडून टाकला. आनंद एका आठवड्यासाठी कंपनीच्या कामासाठी राज्याबाहेर गेला होता. नेमकी याच काळात सोहमची शाळेची परीक्षा सुरू होती आणि एका रात्री सोहम भूक लागल्यामुळे रात्री 2 वाजता हळूच स्वयंपाकघरात गेला आणि त्याने डब्यातून एक चपाती काढली. सारिकाला आवाज आला आणि ती जागी झाली. तिने सोहमला चपाती खाताना पाहिलं आणि तिचा राग अनावर झाला. तिने सोहमच्या हातातून ती चपाती हिसकावून घेतली आणि त्याला जोरात धक्का दिला. सोहम खाली पडला आणि त्याचं डोकं शेजारी असलेल्या लोखंडी कोपऱ्याला लागलं. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. सारिका घाबरली, पण तिने सोहमला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी घरातल्या एका अंधाऱ्या स्टोअर रूममध्ये कुलूप लावून बंद करून टाकलं. ती म्हणाली, आता इथेच चढ तू. 2 दिवसानंतर आनंद अचानक गावातून परत आला. त्याने घरात पाऊल ठेवताच विचारलं, सारिका सोहम कुठे आहे? 2 दिवसापासून त्याचा फोन नाही. सारिकाने नेहमीप्रमाणे खोटा चेहरा केला आणि रडण्याचं नाटक करत म्हणाली, आनंद मला माफ करा. सोहम 2 दिवसापूर्वी घरातून माझे सोन्याचे दागिने आणि पैसे चोरून पळून गेलाय. मी त्याला खूप शोधलं पण तो सापडला नाही. आनंदच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याचा लहान भाऊ असं काही करू शकतो. तो पोलिसात जायला निघाला आणि त्याच वेळी घराबाहेर एक कुरिअर बॉय आला. त्याने आनंदच्या हातात एक पार्सल दिलं. आनंदने ते पार्सल उघडलं तर त्यात सोहमची शाळेची जुनी सॅक आणि त्यासोबत एक रक्ताने माखलेली छोटी डायरी होती. ही डायरी सोहमच्या शाळेतल्या एका शिक्षकाने पाठवली होती.
ज्यांच्याकडे सोहमने ती शेवटच्या दिवशी सुरक्षित ठेवायला दिली होती. आनंदने धडधडत्या छातीने ती डायरी उघडली. त्या डायरीच्या पानापानावर सोहमने गेल्या 2 वर्षात त्याच्यावर झालेल्या छळाची कहाणी लिहून ठेवली होती. एका पानावरती लिहिलं होतं, 10 मार्च 2025. आज वहिनीने मला खूप मारलं, कारण माझ्याकडून चहाचा कप खाली सांडला होता. दादा, मला खूप भूक लागली रे, तू कधी येणार? दुसऱ्या पानावरती लिहिलं होतं, 2 जून 2025. आज वहिनीने मला सांगितलं की जर मी दादाला काही बोललो तर ती दादाला जेलमध्ये पाठवेल. दादा, मी तुझ्यासाठी सगळं सहन करेन. तू खूप चांगला आहेस, पण मी चोर नाहीये दादा. ते वाचेपर्यंत आनंदच्या डोक्यातील रक्त सळसळू लागलं. त्याचे डोळे लाल झाले. त्याने मागे वळून सारिकाकडे पाहिलं, जिचा चेहरा आता पांढरा फटक पडला होता. आनंद ओरडला, सारिका, कुठे आहे माझा भाऊ? सांग, नाहीतर मी तुझा खून करेल. सारिका थरथर कापू लागली. तिने रडत रडत त्या स्टोअर रूमकडे बोट दाखवलं. आनंदने धावत जाऊन त्या खोलीचं कुलूप तोडलं आणि दरवाजा उघडला. आतमध्ये सोहम जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्यावरचं रक्त सुकलं होतं आणि त्याचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. आनंदने त्याला कवेमध्ये घेतलं. सोहम, डोळे उघड रे बाबा, तुझा दादा आलाय. सोहमला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी ICUमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू केले. सुदैवाने सोहमचा श्वास सुरू होता, पण अति रक्तस्राव आणि उपासमारीमुळे तो मृत्यूच्या दारात उभा होता. आनंदने त्याच वेळी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सारिकाला त्या हॉस्पिटलमधूनच बेड्या ठोकल्या. सारिका आनंदचे पाय पकडून माफी मागू लागली. आनंद, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. पण आनंदने तिचा हात झटकला आणि म्हणाला, तू श्रीच्या आणि वहिनीच्या नावाला काळिमा फासला आहेस. तुला कोर्टात अशी शिक्षा मिळवून देईन जी तू आयुष्यभर कधीच विसरणार नाहीस. 3 दिवसानंतर सोहमला शेवटी शुद्ध आली. त्याने डोळे उघडले तर सर्वांसमोर त्याचा दादा रडत उभा होता. सोहमच्या तोंडून पहिला शब्द निघाला, दादा, मी चोर नाहीये रे. आनंदने सोहमला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मला माहीत आहे माझ्या राजा, मला सगळं माहीत आहे. तुझा दादा तुला आता कधीच कोणाच्या हवाली करणार नाही. त्यानंतर आनंदने सारिकाला घटस्फोट दिला आणि तिची रवानगी जेलमध्ये झाली. आनंदने त्याची नोकरी सोडून गावातच एक छोटा व्यवसाय सुरू केला, जेणेकरून तो सोहमला पूर्ण वेळ देऊ शकेल. आज सोहम मोठा झाला आहे आणि एका मोठ्या पदावर काम करतोय. पण तो आजही सांगतो की नात्यात जर प्रेम नसेल तर ते नातं जगातील सगळ्यात मोठं मरण असतं. ही गोष्ट आजच्या प्रत्येक कुटुंबासाठी एक खूप मोठी शिकवण आहे. घरात येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, कारण ती मुलं निष्पाप असतात. पैशांच्या आणि अहंकाराच्या नशेत कधीही एखाद्याचा छळ करू नका, कारण देवाच्या घरात उशीर असतो, अंधार नाही. जर ही गोष्ट मनाला भिडली असेल तर नक्की विचार करा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या.